गाडी सरळ बाहेर काढा. वरती जायला कुठून आहे वरती. संत गोदाबाई नगरीमध्ये झालेला आहे. चला वरिया 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 हा बोला. काहीच दिसत नाही अरे. ही गाडी बाजूला काढा ना. बोलो चला के पाटिल तुम आगे बढ़ो. बोलो चला के पाटिल तुम आगे बढ़ो. लाईट वाल्याला विनंती आहे, इथले फोकस थोडे कमी करा. इथले फोकस कमी करा. वरचे कमी करता येणार का? नाही कमी करता येतात का? करा लगेच. त्यांना समोरचा सगळे समाज बांधव दिसले पाहिजेत. समोरचे काही लाईट बंद करा. फक्त दादा दिसतील. दादाच्या खालच्या साईडचे बंद करता येतात. खालच्या साईडचे बंद करा. नाही करतायत पण एक करताय. हा 2 मिनिटं बंद करा. पुन्हा चालू करा. 2 मिनिट बंद करा. पुन्हा चालू करा. हॅलो हॅलो. दादांचं आगमन झालेलं आहे. सर्वांनी जोरदार घोषणा देऊन दादांचं स्वागत करायचं आहे. सगळ्यांनी हात उंचावून दादांचं स्वागत करायचंय. सगळ्यांनी आपल्या टॉर्च लावायच्या. सगळ्यांनी आपल्या टॉर्च लावायच्या. मोबाईलचे टॉर्च सगळे ऑन करा. सगळे एकही टॉर्च शिवाय राहता कामा नये. दादांना अभिवादन करायचं. हात उंचावून आपण स्वागत करायचंय. बघा मराठ्यांचा धाण्यावाद आपल्या सगळ्यांमध्ये दाखल झालाय. मनोज जरांगे पाटील यांचं आगमन झालंय. गंगाखेडच्या या मातीमध्ये मराठ्यांच्या वादाचं अभूतपूर्व स्वागत आपल्याला होताना पाहायला मिळतं. जागेवर उभं टाकून स्वागत करायचंय. जागेवर उभं टाकून स्वागत करायचंय. जागेवर उभं टाकून स्वागत करायचंय. तुम्हाला विनंती आहे. जागेवर उभं टाकून दादाचं स्वागत करायचंय. कोणीही त्या बॅरिगेटच्या आत येऊ नये. कोणीही बॅरिगेटच्या आत येऊ नये. सर्व मराठा बांधव ते बंद कर ना. नाही काल बंद कर. सर्व मराठा बांधवांना विनंती आहे. मनोज दादांचं घोषणा देऊन स्वागत करा. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. कोणीही बॅरिगेटला हात लावू नये. कोणी बॅरिगेटला हात लावू नये. सर्व समाज बांधवांना विनंती आहे. कोणीही आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. अभूतपूर्व असं स्वागत आपण करायचंय. मनोज दादा जरांगे पाटील यांचं अभूतपूर्व असं आपण स्वागत करायचंय. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. सर्व मराठा बांधवांना विनंती. त्यांनी जागेवरून त्यांना अभिवादन करावे. जागेवरून अभिवादन करावं. टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं. टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं. सगळ्यांनी आपल्या टॉर्च लावाव्या. टॉर्च. मनोज जरांगे दादा पाटील तुम आगे बढ़ो. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. संत जनाबाई नगरीमध्ये माननीय मनोज जरांगे पाटील यांचा हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत. हार्दिक स्वागत. सर्व समाज बांधवांना विनंती. त्यांनी खाली बसावं. सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की त्यांनी खाली बसावं. सर्व मराठा बांधवांना विनंती. त्यांनी खाली बसावं. खाली बसावं. सर्वांना विनंती आहे की त्यांनी खाली बसावं. त्यांना तुम्ही अभिवादन केलेलं आहे. अतिशय संयमानं आणि अतिशय शांत पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी त्यांचं स्वागत करताय. तुमचं करावं तेवढं कौतुक समितीच्या वतीनं तुमचं कर्तव्य करण्यात येत आहे. सर्व समितीच्या वतीनं या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं हार्दिक स्वागत होत आहे. सर्वांना विनंती आपल्या जागेवर बसावं आणि घोषणा द्यावी. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज की. कोणी बॅरिगेटमध्ये येऊ नये. तुम्हाला विनंती आहे. कोणी बॅरिगेटमध्ये येऊ नये. कोणी जागा सोडू नये.
सगळ्यांनी ठीच्या बाजूला जावं. सर्व मराठा बांधवांना विनंती आहे, प्रत्येकानं स्वतः स्वयंसेवक होऊन काम करायचंय. प्रत्येकानं स्वतः स्वयंसेवक होऊन काम करायचंय. इथं माझ्या माता देखील आलेले आहेत, त्यांनी त्यांनाही सहकार्य करायचंय. कोणीही आपल्याला घाबरून काढेल अशा पद्धतीने कोणीही वागू नये. छत्रपतीचं पूजन आहे, नंतर वागतो. या ठिकाणी गोंधळपट्टी करा, गोंधळपट्टी करा. चला फोटो फिटो चला आता, चला खाली खाली घ्या चला. बोलो लवकर. हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं. पाठीमागे या ना, पाठीमागे चला, पाठीमागे 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 या, पाठीमागे 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 चल, पाठीमागे पाठीमागे. प्रतिभावंती केली जाते आहे. समोरच्याला मोजका लाईट टाकून या बाजूच्या लाईट, या बाजूच्या समोरच्या लाईट टाकून मराठ्यांच्या आवाजाचं अभूतपूर्व स्वागत या गंगाखेडच्या नगरामध्ये पाहायला मिळते. आपल्या हातामागण्यांच्या वतीनं मराठ्यांच्या आवाजाचं गंगाखेडच्या नगरीमध्ये होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मोबाईलचे टॉर्च सगळ्यांनी काय थोडं माग सर कसं आहे मनोज दादांचं भाषण होईपर्यंत सगळ्यांनी मोबाईलचे टॉर्च ऑन करायचे. आपली उपस्थिती, लक्षणीय उपस्थिती आपल्याला समस्त महाराष्ट्रवासियांना दाखवून द्यायच्या. मनोज दादांचं धनगर समाजाच्या वतीने आपलं स्वागत या गंगाखेडच्या मातीमध्ये होत आहे. चौंडीला ज्यांनी उपोषण केलं, धनगर समाजाला एसटीतून आरक्षण मिळावं यासाठी चौंडीला ज्यांनी उपोषण केलं, ते सुरेश दादा पडकर आणि त्यांचे सर्व सहकारी यानंतर आपलं स्वागत करत आहेत. काठी, डोंगरी आणि फेटा बांधून मनोज दादांचं स्वागत धनगर समाजाच्या वतीने यानंतर होत आहे. सुरेश दादा पडकर आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी दादा बोल शकणार आहेत. काय माणूस आहे, माणूस आहे का तू? काय रे धनगर समाजाचे नेते बनगर, सुरेश दादा बनगर.
बर मुस्लिम समाजाच्या बांधवांनी या ठिकाणी बोलायचंय. असं करू नका, फोटो घेऊ नका, फोटो घेऊ नका, फोटो घेऊ नका. तुम्ही सांगा अजून काय सांगू नका मला माहिती असेल. द्यावाच लागतो. दादांचं लगेच स्वागत होतं. धनगर समाजाचे जे बांधव आहेत त्यांना विनंती आहे लगेच या आणि मुस्लिम समाजाचे सुद्धा जे बांधव आहेत त्यांचं स्वागत करणारे त्यांना भेटच्या मातीत त्यांना विनंती आहे. त्यांना विनंती आहे लगेच वरती या. धनगर समाजाचे सुरेंद्रदादा पेडकर आणि त्यांचे सर्व सहकारी दादांना मला सांगताना अभिमान वाटतो. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणारे सुरेंद्रदादा पेडकर चौंडीला उपोषण केलं होतं ते आणि त्यांचे सर्व सहकारी आपलं स्वागत करतात. आणि यानंतर गंगाखेड येथील मुस्लिम समाजाच्या वतीनं मनोज दादांचे स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमीर भाई, इस्माईल भाई, शबीर भाई, अशफाक भाई लाईट ना. हा बोला बोला बोला, लाईट बंद कर रहा. हा हार पण सांगतो, हार पण लाईट बंद कर. लाईट लगेच समोर स्वागतासाठी सगळे समोर या. मुस्लिम समाज बांधव या सभेसाठी 1000 मुस्लिम समाजाने पार्किंगची व्यवस्था केली. पार्किंगची व्यवस्था या सगळ्या मुस्लिम समाज बांधवांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण करतो आहोत. त्यांच्या वतीनं मनोज दादांचं स्वागत लगेच आपण करायचं आहे. सगळ्या मुस्लिम समाज बांधवांना विनंती आहे. कॅमेरावाल्या समोर सगळ्यांना विनंती आहे शांतता बाळगायची. मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं दादांचा अभूतपूर्व स्वागत होत आहे. शिवछत्रपतींच्या समस्या हाच माझा मुस्लिम समाज मोहन आणि हे पुकार हिंदी शिवा के सरदार म्हणत शिवछत्रपतींच्या स्वराज्याच्या कामी आपलं योगदान देताना आपल्याला पाहायला प्राप्त होत होता. बाकीचे म्हणजे फोटो सगळ्या पुढे ठेवू नका. शांतताने टाळ्यांचा गजर करा. गंगाखेडच्या मुस्लिम समाजाकडून मराठ्यांच्या वाघाचं स्वागत होत आहे. गंगाखेडच्या मुस्लिम समाज बांधवांकडून मराठ्यांच्या वाघाचं स्वागत होत आहे. धनगर समाज बांधवांकडून मराठ्यांच्या या वाघाचं स्वागत होत आहे. बाकीची मंडळी बाकीचं कोणी थांबू नका. लगेच खाली जायचं. बाकीचे कोणीच थांबणार नाही. बाकीचं लगेच खाली चला, खाली चला लगेच. सगळे लगेच खाली निघायचं आहे. सगळे लाईटी समोरचं बंद करा. समोरचं लाईटी बंद करा. दिसत नाही त्यांना काही. समोरचं लाईटी बंद करा. धनगर समाजाचे नेते सुरेशदादा पेडकर आणि मुस्लिम समाजाच्या बांधव खाली गेल्यानंतर उभा राहायचं. मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं धनगर समाजाचे नेते सुरेशदादा पेडकर आणि त्यांच्या सहकारी पेटण्यावरती या. सुरेशदादा आणि त्यांच्या सहकारी पेटण्यावरती या. धनगर समाजाच्या वतीनं काठी, घोंगडे आणि फेटा बांधून मनोजी जरांगे पाटील यांचं स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं होते. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील गोरेगावचा हा योद्धा मराठ्यांच्या आरक्षणासाठी सर्वस्व पणाला लावतात. उपस्थित झाले आहे. सगळे लवकर चला. एकदा आपण घोषणा देऊयात. एक मराठा कोटी मराठा झाला आता. एक मराठा, एक मराठा.
मनोज दादा आपल्यामध्ये दाखल झाले. काही सेकंदात त्यांचं मनोगत आपल्याला ऐकायचंय. गोदावरीचा हा धाड्यावाग व्यवस्थेच्या छताळावर बसून मराठ्यांचं आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास महाराष्ट्रातल्या समस्त मराठ्यांच्या मनात निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मराठ्यांचा हा भाग आपल्यामध्ये दाखल झालाय. जास्तीचं कोणी स्टेजवर येऊ नका, जास्तीचं कोणी येऊ नका. फोटोसाठी कोणी आग्रह धरायचं नाही. लगेच सत्कार झाला की खाली जायचं. सगळ्यांना विनंती, सत्कार झाला की खाली जायचं. सगळ्यांना विनंती आहे. फोटो उस्तर लाईट द्या, फोटो उस्तर लाईट द्या. दुसऱ्या माईकचं फोटो उस्तर लाईट द्या, फोटो उस्तर आपण लाईट द्या, फोटो उस्तर लाईट द्या. समोरची लाईट द्या, समोरची लाईट द्या. फोटो उस्तर, फोटो झाला. दादांच्या हाती माईक दिलं की लगेच लाईट बंद करायची. दादांच्या हाती माईक दिलं की लगेच लाईट बंद करायची. दादांचं अतिशय विशाल अशा संख्येनं या नगरीत स्वागत या ठिकाणी झालंय. गोदावरी घेऊन येतील. पायांचे गजर करा, हात उंचावणे करा दादांच्या स्वागतासाठी. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. आपण सर्वजण मनोजी जरांगे पाटील यांच्या सोबत आहोत. धनगर समाज बांधवांच्या वतीनं अतिशय अभूतपूर्व असं स्वागत झालंय. सगळे लगेच खाली जातील, कोणी आता थांबायचं नाही. सगळे लगेच खाली जा. स्टेजवर एकही माणूस दिसता कामा नये. मनोज दादांच्या शिवाय यानंतर स्टेजवर कोणी दिसणार नाही. मनोज दादांच्या शिवाय यानंतर स्टेजवर कोणी दिसणार नाही. सगळे खाली चला, खाली चला. फोटोवाले, सेल्फीवाले, प्रशासनाची मंडळी सगळ्यांना खाली घेऊन जा. यानंतर महाराष्ट्राच्या धाड्या भागाला आपल्याला ऐकायचं. हात उंचावून टाळ्यांचा गजर करा आणि मनोज दादांना विनंती करा. दादा हार 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 हारचं काय करायचं. हा हार खाली घेणला करून हार 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 दादा हार 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 सांगा अगोदर. चालू कारण हार काढा नाही. लाईट Hidup suara di besar sama di semua. गंगाखेड आणि गंगाखेड परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय.
पालम गंगाखेड आणखी पूर्ण 3ही तालुक्यातल्या बांधवांना मानाचा देश. आपणही दाखवून दिलं महाराष्ट्रातला मराठा समाज जसा करोडोच्या संख्येनं कानाकोपऱ्यातून एकत्र आला, आम्हीही कोणापेक्षा कमी नाहीत हे तुम्ही दाखवून दिलं. आज या ग्राउंड मध्ये नजर पुरत नाही तिथपर्यंत विराट संख्येनं मराठा समाज जमला, त्याबद्दल तुमच्या मनापासून बोलतो. मराठा समाज ताकदीनं एकत्र आला स्वतःच्या मुलाच्या न्यायासाठी. काय आवाज वगैरे आत्ताच थोडंच जायचं आहे आपल्याला. मराठा समाजानं मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला. एकदाच खाली बसा बरं, मग बडबड करू तुम्ही. खाली बसा वर बसा करू करू तुम्ही नुसता डाटा. मराठा आरक्षणाची लढाई मराठा समाजाच्या पोराला न्याय मिळावा म्हणून सुरू झाली. ही लढाई साधी सोपी नव्हती. अनेक वर्षापासून आणि अनेक दशकापासून ही लढाई सुरू आहे. हिचा ठाव लागत नव्हता ही कुठं थांबणार. मराठ्यांनाही कळत नव्हतं ही थांबली पाहिजे कुठे. आरक्षण नेमकं कुठं हे मराठ्यांच्या लक्षात येत नव्हतं. मराठ्यांनी शोध मोहीम सुरू केली. मराठ्यांचं आरक्षण नेमकं कुठं हे शोधायला सुरुवात केली. प्रत्येक वेळेस आंदोलन व्हायची. मराठा ताकदीनं एकत्र यायचा, पण विजयाच्या जवळ आलं की विजय हुलकणी देऊन जायचा. नेमकं पाणी कुठं मुरतंय लक्षात येईना. मराठा आरक्षण असताना का मिळत नाही हे मराठ्यांच्या लक्षात येईना. मराठ्यांच्या बापदाद्यानं रात्रंदिवस कष्ट करायचे आणि पोरं शिकवायचे. एकदाच काय करायचं, एकटं काय बंद कर लगेच सुरू ठेव. मग माझ्यामध्ये असं बंद चालू केलं माझ्या तिथं ध्यानात. मग मी तुलाच विचारेन कुठं राहतो सांग. कारण मी काय कॅशेट नाही टाकली सुरू आहे. मी काय त्याच्यासारख्या पिशेत कागद घेऊन येत नाही. मराठा समाजाच्या लक्षात येईना. मराठ्यांच्या मायबापांना रात्रंदिवस कष्ट करायचे आणि पोरं शिकवायचे. पोराचं स्वप्न एकच आणि बापाचं हे तेच. पोरगा जर शिकलं तर मी राब रात्रंदिवस राबलोय याचा चीज होईल. माय बापाला वाटायचं माझं जर पोरगा शिकलं ना अधिकारी झालं, माझ्या वाट्याला जे कष्ट आलं ते माझ्या लेकराच्या वाट्याला नाही आलं पाहिजे. माय बापानं कधी पायाला चप्पल घेतली नाही की पोटाला पोटभर खाल्लं नाही. अंगाला कपडे पण नाही घेतले पण लेकरं शिकवले. पोटाला चिमटा घेऊन 1-1 रुपया मागं ठेवला आणि पोरं शिकवले. माझंही लेकरू अधिकारी बनाल हे स्वप्न मायबापानं बघितलं. परंतु या आरक्षणानं घात केला आणि मराठ्यांचे पोरं लाखोनं सुशिक्षित बेकार व्हायला लागले. 1% जर पोरग हुकलं तर घरापर्यंत रडत यायला लागलं. अधिकारीही बनायला तयार नाही. ह्या वेदना ज्याचं पोरग 1% हुकलं त्या मायबापाला फक्त एकदा जाऊन विचारा त्याचं किती जळतंय.
तुम्हाला बोलायला काय होतं? आमच्या मायबापाची उभ्या हयात कष्ट करण्यात जाती आणि पोरं शिकवण्यात जाते. उद्या देऊन परवा देऊ तुम्हाला बोलायला सोपं आहे, परंतु माझ्या बापदाद्याला माहिती आहे उन्हात काम कसं करावं लागतं, पावसात कसं करावं लागतं आणि थंडीत काय करावं लागतं. तुम्हाला काय त्याची जाणीव? तुम्ही सहज बोलू जाता. काय रे तुमच्या दोघा तिघाच तर नाही तर बाबा आरक्षण भेटलं तुम्हाला? गप बसा ना. बुलबुल मराठी बोलायची जमत निघत नाही. मी मुंबईत जायचं म्हणलं नाही तरच मध्ये चला मुंबई जमत नाही. अरे बाबा हो, गनिमी काव्य मराठी कळून दिली म्हणून आंदोलन तुला कळून तर द्यायचं नाही. काय करायचं? त्यांनी कळून दिलं का आपल्याला 70 वर्ष आपल्याला आरक्षण होतं? 70 वर्षापूर्वीच्या स्वातंत्र्याच्या अगोदरच्या 100 वर्षापूर्वीच्या मराठ्यांच्या आरक्षणात असलेल्या नोंदी सापडल्या. यांनी आपल्या मराठा आरक्षणाच्या असलेल्या नोंदी यांच्या बुडाखाली झाकून ठेवल्या आणि मराठ्यांना नाही म्हणून सांगितलं. आज त्याच नोंदी कसे काय सापडल्या? हेच आरक्षण जर 70 वर्षापूर्वी दिलं असतं तर जगाच्या पाठीवर मराठा प्रगत जात म्हणून 1 नंबरला जगात राहिले. आमच्यावरती जाणून बुजून अन्याय केला गेला. काहीही कारण नसताना सरकारने वेळ काढूपणा केला आणि मराठ्यांनी विश्वास ठेवला. मराठ्यांनी जास्तीचा विश्वास ठेवल्यामुळेच मराठ्यांचा घात झाला. त्यांनी नाही म्हणायचं आणि आपण विश्वास ठेवायचा. अशाच 7 पिढ्या मराठ्यांच्या पोरांच्या बरबाद झाल्या. आपलं स्वप्न साकार करणार कोण हा प्रश्न आपल्या पुढे उभा राहिला. लेकरांचा आक्रोश कानापर्यंत ऐकायला यायला लागला. लेकरं उच्च शिक्षणात जाईनात, त्यांना केंद्रीय कॉलेजही मिळाणार, त्या पोरांना नोकऱ्याही लागणार आणि मग मराठ्यांच्या लक्षात आलं आता अवघड झालं. परिस्थिती हाताच्या बाहेर गेली. पोरं आत्महत्या करायला लागली. पोरांचा त्रास आणि वेदना बघावं सुद्धा वाटत नाही. एकदा जर एका टक्क्यावर हुकल्याला पोरगा घरापर्यंत रडत जर आलं तर बापाचा काळीच कापल्यासारखं व्हायला लागलंय. बाप हे मुलाकडे बघत नाही आणि मुलगा हे बापाच्या चेहऱ्याकडे बघत नाही. कारण दोघांच्याही स्वप्नाची रांगोळी त्या दिवशी झाली. पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं फक्त या आरक्षणापायी. आरक्षण नेमकं कुठं आहे हे शोधायला मराठ्यांनी सुरुवात केली आणि मराठ्यांच्या लक्षात आलं मराठ्यांचं आरक्षण ओबीसी आरक्षणामध्येच आहे, ते आता मिळवायचं. आज मायबापाओ 54 लाख मराठ्यांच्या नोंदी या राज्यात मिळाल्या. 54 लाख ही साधा सोपा आकडा नाही. मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध करायला खूप झालं. कुणाच्या का होईना लेकराच्या घरात आरक्षणामुळे आयुष्याची भाकरी गेली याचा आनंद असू द्या. 54 लाख नोंदी मिळाल्या तर आज 54 लाख मराठ्यांच्या घरात आरक्षण गेलं. हा झालेला विजय मराठ्यांचाच आहे, महाराष्ट्रातल्या दुसरा कोणाचा नाही. हे तुमच्या एकजुटीचा विजय. आता यापूर्वी गिरीश महाजन साहेबांचं आणि आपलं ठरलं होतं या अगोदरच्या 40 दिवसात आपण त्यांना दिले 4 दिवस. तुम्हाला वेळ आहे ना? कारण आरक्षण सांगणं खूप गरजेचं आहे आणि ज्यांनी आरक्षण समजून घेतलं ती जातच सुधारली. आपण समजून नाही घेतलं नुसता गोंधळ घातला. आरडा वरडा कामन धामाचं नुसते बोंबलं देत सरक पुढे सरक मागे बस खाली. काय बसतो खाली? जे पाहिजे ते घ्यायला, जिथं भविष्य ते लक्षात द्यायला. तुम्हाला थंडी तर नाही वाजायला लागली?
मागच्याला आवाज येतोय का? मागच्याला थंडी आवाज येते का? अरे मागच्या कैद मला तुमच्या नोंदी मिळाल्या काय? चलून ते हा एक वाजता मग कार्यक्रम होईल ना. पाठीमागच्या 40 दिवसात सरकारचं आणि आपलं ठरलं. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं शिष्टमंडळ आपल्याकडे आलं 11 मंत्र्यांचं. त्यांनी सांगितलं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही. तुमच्या मागणीप्रमाणे जर तुम्हाला आरक्षण मराठ्यांना द्यायचं असलं तुम्हाला 1 महिन्याचा वेळ द्यावा लागेल. मराठ्यांनी 40 दिवस दिले. म्हणणं एवढंच होतं, कायदा जर पारित करायचा असला तर त्याला आधार लागतो. आधाराशिवाय कायदा पारित होत नाही आणि आधार घेण्यासाठी आम्हाला समिती गठीत करावी लागेल. मराठ्यांनी 3च्या ऐवजी त्यांना 40 दिवस दिले. नोंदी मिळाल्या. प्रथम अहवाल समितीनं सरकारला सादर केला तरीही कायदा पारित केला नाही. त्यानंतर पुन्हा दुसरे मंत्री आले, स्वतः मुख्यमंत्री आले. सगळ्यांनी मिळून सांगितलं की तुम्ही 2 महिन्याचा आणखी वेळ द्या, तुमच्या मागणीप्रमाणे मराठ्यांना आरक्षण देऊ. 24 डिसेंबर पर्यंत 2 महिने आपण त्यांना वेळ दिला. त्यांना या आधारच हवा होता. 54 लाख नोंदी मिळाल्या. या नोंदीचा अहवाल बनवून कायदा पारित करण्यासाठी आधार म्हणून घेऊन कायदा पारित मराठ्यांना महाराष्ट्रातलं आरक्षण देण्यासाठी कायदा पारित करण्याचं ठरलं होतं. अडचण काय झाली माहित नाही. ठरवलं तुम्हीच, वेळही तुम्हीच घेतला. पाठीमागच्या वेळेस तुम्ही म्हणला होता सध्या विधानसभा नाहीये, कायदा पारित करणं जड जाईल. आता काय अडचण? या दिलेल्या वेळेत तर 3 कायदे मंडळ ऍक्टिव्ह होते. अधिवेशन सुरू होतं. अहवालही तुम्ही दुसरा स्वीकारलाय. कायदा पारित करायला अडचण काय? याचं उत्तर सरकारकडे नाही. उपोषण सोडताना त्यांचं आणि आपलं ठरलं. पर्यायी शब्द द्या. आपण 4 पर्यायी शब्द दिले. ठरलं असं होतं, मायबापा होतं, मला माहित असावं म्हणून सांगतो. कारण ही लढाई मी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. उद्या मी असेल नसेल मला माहित नाही म्हणून तुम्हाला सांगून ठेवतोय. सावध राहा. आता बेसावध राहू नका. ही शेवटचाच लढाई. आता पारची लढाई आहे. पुन्हा पुन्हा आता लढाई नाही लढायची. ही पहिला आणि शेवटचा लढा. त्यांचं आणि आपलं 4 शब्दावर ठरलं. त्यांच्या सोबत होते कायदा बनवणारे सगळे सदस्य, जे सरकार चालवते ते मंत्री, त्यांच्या सोबत होते आयोगाचे अध्यक्ष, त्यांच्या सोबत होते जज, त्यांच्या सोबत होते कायदा तज्ञ, त्यांच्या सोबत होते घटना तज्ञ आणि अभ्यासक सुद्धा. कायदा कसा पारित करावा आणि त्याला आधार का द्यावा याचेही अभ्यासक होते. ठरलं असं, ज्याची नोंद मिळाली 1967 अगोदरची किंवा त्यानंतरची, त्याचा सर्व परिवाराला त्या एका नोंदीवर लाभ द्यायचा, असं त्यांचं आणि आपलं ठरलं. ज्याची नोंद मिळाली त्याचे 4 सदस्य असो, 2 असो किंवा 500 असो, लाभ त्याच्या सर्व परिवारातील नातेवाईकांना द्यायचा. दुसरा शब्द ठरला, ज्याची नोंद मिळाली त्याचे रक्ताचे सगळे सोयरे. आणि उपोषण सुटलं. आणखीन 2 शब्द राहिले. ते कोणते तुम्हाला 23 तारखेच्या नंतर सांगा. काल सरकारच्या वतीनं शिष्टमंडळ आलं मंत्रिमंडळाचं. त्यांनी सांगितलं आम्ही विधानसभेच्या पटलावरती हा विषय घेतलाय.
म्हणलं मराठ्यांनी त्याचं कौतुक सुद्धा केलंय, पण आम्हाला स्पष्ट सांगा नेमकं लाभ मिळणार कसं. त्यांनी सांगितलं ज्याची नोंद मिळाली त्याच्या सगळ्या रक्ताच्या नातेवाईकांना याचा लाभ मिळणार. मग 2 असो किंवा 500 माणसं असो, 67 पासूनची एकाच नोंदीवरती कितीही माणसं असो त्याच्या सगळ्या परिवारातल्या लोकांना आतापर्यंत लाभ मिळाला. म्हणलं ते झालं नातेवाईकाचं, पण सगळ्या सोयऱ्याच ते म्हणलं मग ते त्याचं सगळ्या सोयऱ्याचं. म्हणलं कोण? ते म्हणले ज्याची नोंद मिळाली त्याच्या जर चुलत्याला पुतण्याला मिळालं तो त्याचा सोयराच. म्हणलं तुम्ही महाराष्ट्रात भारतात का भारताच्या बाहेर? मला सांगा, चुलता पुतण्या हे सोयरे असतात का? म्हणलं तुम्हाला इकडं समजायला लागलं काय? मला काहीच कळत नाही. मला काय गोळ्या सुरू आहेत का? नाही म्हणलं ती काय झालं बरं काय खरं सांगा का? म्हणलं खरं सांग. ती म्हणे त्यांच्याकडून आज्ञाना तो शब्द घ्यायला पाहिजे. म्हणलं आज्ञाना ते काय चेतीत हवं दिलं मागं नाही बोलत, तोंडवर बोललो. अरे मंत्री कायदा चालवते, संविधानाची शपथ घेतली, तिने कायदे मंडळ ते चालवते, राज्याचं पालकत्व त्यांच्याकडे आहे. एका शब्दावर 1 घंटा चर्चा झाली. एका शब्दावर 1 घंटा म्हणजे 4 शब्दावर 4 घंटे सलग चर्चा सुरू आहे. आणि अचानक कसं काय घेतला अज्ञानात? आणि अज्ञानाला कोण बारीक होतं त्यातलं? कोणीच नाही ना, माझ्यापेक्षा टपारीच आहे सगळे. अज्ञानात कसं काय घेतलं? समजा त्यांचं म्हणणं असं होतं माझी नोंद मिळाली माझी, तर सगळे सोयरे म्हणजे कोण माहिती का? मा भाऊ मा पुतणे किंवा हे सगळे सोयरे. अरे म्हणलं ते नातेवाईक होत असतील रक्ताची, काका चुलता चुलती. हो रो म्हणलं ते तसं असतं. आणि म्हणलं मग कसं असतं? तुम्ही चर्चा ऐकलं नाही का? लाईव्ह आपलं सगळं टीव्ही पुढंच असतं. आडोगी फडोगे जात नसतो आपण. ते मला एकदा म्हणलं ते कोपऱ्यात चाला. म्हणलं कोपऱ्या फेपऱ्यात येत असतं म्हणलं. काय बोलायचं इथं बोलत नाही, व्यासपीठात खाली व्हायचं. कारण हे पवित्र व्यासपीठ आहे मराठ्यांचं. इथं सांगायचं काय सांगायचं ती आडोगी फडोगी नाही. आणि मी या समाजाला मायबाप मानलाय. माझा परिवार हा समाज आहे. आमचं नातं माय लेकराचं झालं. मी तुमच्या लेकरासाठी लढतोय. मरायला सुद्धा तयारी हटणार नाही. मी माझा समाजालाच परिवार मानले. मग जर ज्या समाजाला मायबाप मानलं त्या समाजाशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही. यांची अडचणच आहे की मी त्यांना मॅनेज होतो. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्यांचा देव. कारण मन पैसे काय जमत नाही, पदा जन्म जमत नाही, आणि इंग्लिश जन्म कवा जमत. आणि ते म्हणले 3 नाही म्हणलं की मग आरक्षणात द्यावं लागेल. म्हणलं मग कळत असतं आपलं. मराठ्यांच्या जीवाशी किती दिवस खेळायचं हे मराठ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि पुढं होऊन काम करणारे सुद्धा. मराठ्यांच्या गळात आता फाशीचा फंदा नाही द्यायचा. आता लढायचं आणि मराठ्यांना न्याय द्यायचा. मी माझं पूर्ण जीवन या समाजासाठी अर्पण केलंय. सगळं जीवन. आज 4-5 महिने झाले मी अगदी माझ्या उमऱ्याला सुद्धा शिवलो नाही. कारण शिवणार सुद्धा नाही. कारण मी माझ्या कुटुंबाला आधी नाही मानत. लोकांचा उलट आहे. आधी कुटुंब मग समाज. माझं त्यापेक्षा उलट आहे. आधी समाज मग कुटुंब. कारण मी खाऊन जगण्यासाठी नाही आलो. खाऊन तर कोणीही जगू शकतो. ज्या जातीत जन्मलं त्या जातीचं मी देणं लागतो. त्यासाठीच मी उभं आयुष्य घातलं पाहिजे. हेच माझं स्वप्न. ज्या समाजासाठी जीवनाचं अर्पण केलं त्याच्याशी गद्दारी काय करायची? आणि मला काय कमी या समाजात? तुम्ही मला माझ्या कुटुंबाची कधीच आठवण येऊ दिली नाही. माझ्या मायबापाचा हात माझ्या तोंडावरून फिरायचा तर तो तुम्ही फिरताय. मला काय मायबापाची कमी पडू दिली तुम्ही? म्हणून मी का तुमच्याशी गद्दारी करत?
माझं तरी स्वप्न कोणतं वाईट आहे? याचमुळे सरकार मला शत्रू मानायला लागलं. मी काय वाईट केलं? तुम्ही मला शत्रू मानायला लागलात. माझ्या मराठा समाजाच्या पोराच्या वेदना मी मांडल्या. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराला आरक्षण द्या ही मी मागणी लावून धरली. माझ्या मराठ्यांच्या पोराचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलाय. त्याला आरक्षण द्या ते मी होऊ देणार नाही ही मागणी मी मांडली. माझ्या मायबाप मराठ्यांना रात्रंदिवस काबाड कष्ट केलेत, पोरं शिकवलेत. वेळेप्रसंगी स्वतःच्या अंगावरचं आईने सोनं सुद्धा मोडलंय, पण लेकरं शिकवलेत. त्या लेकराला आरक्षण द्या आणि मोठं करा ही मागणी मी केली. काय वाईट केलं? मी कुठं कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन बोलतोय? ओबीसी आरक्षण देण्यासाठी मराठ्यांनी सगळे निकष पूर्ण केलेत. ओबीसी प्रवर्गात एखाद्या जातीला जर यायचं असलं तर ती जात मागास सिद्ध असावी लागते किंवा त्या जातीकडे शासकीय नोंदी असाव्या लागतात. मराठ्यांनी दोनही निकष पूर्ण केले. मराठा 12-13% मागास सिद्ध झाला. मराठ्यांच्या शासकीय नोंदी आरक्षणात असलेल्या 54 लाख सापडल्यात. म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे याचे हे पुरावे सापडले. आता मराठ्यांना आरक्षणात घ्या. झालं का? तू नोंदी सापडायला सांगितलं ते फुकट चाळे घेणं कतो बोलतोय मा बोला. मग काय चाललंय इकडं? मग लपडं वेगळंच तू वेगळंच. आमचं धोरण घ्या का ना तो बोलू टिकीत. आमचीच भजी चालली मात्र रात्रंदिवस झोपानात आम्ही. सरकारचे तर डोळे गेले त्याला तर काही दिसणार. हे आमचे मराठ्यांचे मायबाप लेकरं घेऊन बसले 2-2, 5-5 वर्षाचे मांडीवर. माता मावल्या सुद्धा बसल्या. जाणीव ठेवा सरकार जरा असाल जागे तर. आणि मला माहिती आहे तुम्ही जागेच आहेत. मी झोपत नाही तो तुम्ही टीव्ही बघा मला पक्क माहिती. हे विराट रूप पण एकदा बघा. आणि सभा नाहीये, ही सभा नाही. इथं आलेला प्रत्येक मराठा स्वतःच्या मुलाची आणि मुलाची वेदना घेऊन आलाय. तिला होणारा शिक्षणात नोकरीतला त्रास घेऊन आलाय. हिला सभा नका बघू. उन्हात वाऱ्यात पावसात थंडीत लोक अंगावर रग्या घेऊन बसायला लागलेत. हे काहीही दिलं ना तरीही बसू शकत नाही. त्यांच्या वेदना आहेत म्हणून इथं बसले. ती न्यायासाठी बसले. वेळी सरकारनं शहाणं व्हा, नसता किंमत मात्र तुम्हाला मोजावी लागणार. आम्ही नाही थांबत. आम्ही कायद्याच्या बाहेर जाऊन नाही बोलत. आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही मागतोय. तुम्ही मला शत्रू मानायला लागले. तुम्ही मला शत्रू मानत असाल तर मानू शकता. मी तुम्हाला मोजीत सुद्धा नाही, गिलीत सुद्धा नाही. कारण मी मरायला भेट नाही. माझ्या गोरगरिबांच्या मराठ्यांना न्याय देण्यासाठी मी मरायला भेट नाही, भेटणार सुद्धा नाही. मायबापा हो, फक्त तुमच्याकडे विनंती आहे, तुमच्यात फूट नका पडू देऊ. राजकारणाचं ऐकू नका. जातीपेक्षा मोठं राजकीय पक्षाच्या नेत्याला समजू नका. 70-75 वर्षाचे नेते मोठे केले, आपल्याच बापजाद्याने केले. आपल्या बापजाद्यांना आयुष्यभर यांचे पंपलेट चिटकेले. आपल्या बापजाद्याचं एकच स्वप्न होतं, कधी काही माझ्या लेकराला जर गरज पडली तर हा मदतीला येईल, म्हणून यांना मोठं केलं. आज मराठ्यांच्या पोराला गरज पडली. काय झालं? 9 वाजले का? अरे लय कार्यक्रम 9च्या नंतर मी हातात हात देते. त्याने काय टाकलेले असते का? पण ते हात धरलं तरी सोडित नाही. सोड म्हणलं तरी सोडित नाही. 7-8 फोटो मयच काढतो, मलाच फोडा लावतो.
मायात पायावर पाय देतो. मला मी जर म्हणला जरा पुढं सर ना त्याने टाकलेली ती काय मागं पुढं बघत नाही. त्याला जर म्हणलं ना थोडं पुढं सर दमदार ना जरा तुला काय दम नाही खाना काय म्हणजे माझ फोटो पडून मलाच घोडी नाही तू. त्याच्यामुळे 9च्या पुढे आता त्याचाच बंद केला. कारण ती त्याचीच तारा असते. त्याला खाली बसून म्हणलं तेव्हा भरत त्याला भरत शेजारच्या 7-8 जण बेकार करतो होते बसल्या बसल्या खडे आणून. ते ना वेळ त्याचा वाटा जात नाही. तुम्हाला खरं सांगू का 2 कामं करा आयुष्यात. मराठा समाजासाठी इतकं लढा की एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण देऊन आयुष्याची भाकरी द्या. आणि दुसरं काम करा मराठ्यांनी फक्त व्यसनापासून लांब जा. मराठ्यांची प्रगती कोणीच रोखू शकत नाही. फक्त व्यसनापासून लांब जा. माझं एवढंच आहे का. आणि बांधा टोकरायचं कमी करा. गट घेण्या देण्याच्या दुश्मन आहे काय बांध टोकरी तुला बांध आता एकामेकाला माया लावा. आता काय झालं सांग माहिती का तुम्हाला मावशी हो. तुम्हाला आवाज येतो का माझी भाषा कळते का. त्यांना नाही कळत. त्यांना जर नाही कळली ना त्या अधिकाऱ्याला विचारते शब्दाचा अर्थ काय होतो रे. त्या अधिकाऱ्याला नाही कळत ते मला फोन लावते. त्याचा अर्थ काय होतो मला नाही जाऊन दे. आता मला येत नाही शुद्ध बोलता. मी मराठवाड्याचा आपल्या मग मला बोलतात नाही. समजा मी शुद्ध बोलायला गेलो एखादा अनुसार होता मग काय करायचं. त्यापेक्षा चाललंय चलून दे आमचं. मावशाव तुम्हाला एक काम सांगतो तेवढं का. आरक्षणाची चिंता सोडून देतो. तुमच्या पोराला आरक्षण आणल्याशिवाय हे तुमचं पोर घाटत नाही त्याची काळजी करून टाका. फक्त तुम्ही एक काम करा महिलांनी महिला जागा करा. गावाची गावं पिंजून काढा आणि पुरुषांनी पुरुष जागे करा. गावाची गावं पिंजून काढा. आंदोलन शांततेत करायचं. कारण जे करणार नाही ते आपले आंदोलन नाही. आपलं ठोक असतं सरळ. आणि वेगळं आंदोलन करायचं असलं का आपण सरळ सांगत असतो सरळ करायचं. काय करायचं सरकारने करून घ्यायचं आणि आपल्याला काय करायचं आपण करत असतो. आपण खोटं बोलत नाही. पाठीत कंदील खुपशीत नसतो. सरळ आंदोलन शांततेत करायचं. फक्त महिलांनी महिला जागा करा. 2च गोष्टी सांगा मावशा हो. फक्त शेवटाकडे आलो मी आता थोडं राहिले. 2च कामं करा आणि सांगायचं काय तुझ्या लेकराला आरक्षण लागणार आहे माझ्या पण लागणार आहे. इथं का महायुक्ताचं कल्याण नाही सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचं कल्याण आहे. त्या आरक्षणासाठी आपल्याला लढायचं. एवढ्या वेळेस आपल्या लेकराला आरक्षण मिळून द्यायचं. मग नसन बोलायचं बोलू. जर तुमचे मतभेद असले नळावर भांडणं केले असले तुम्ही एखादा तर तिला म्हणा बाया जाऊन दे एवढी बार नाही तुला भांडा आणलं होतं तू 2 हाण मला भांडे. पण आता आपण दोघी एकच होऊ. सगळे जुने एक झाली आणि आपल्या लेकरात वाटोळ व्हायला लागले. आपण ते मागचं सोडूनच देऊ. तो बळत बैल बांधला होता बांधला होता आणि 3 टन माल सोडला होता. तू म्हटलं 2 एकर चारे हो पण 1 हे वाटो एवढे बार लढू. पण लेकरासाठी लढू एवढंच म्हणा. वादच होत नाही. लग्न साधे करा तुम्ही आणि बांधा फोडायचं बंद करा. नुसतं बांध फोडा तर 2-2 पिढ्या बोला नको आपले लोक एकामेकाला. येणं नाही. मग आता बांध फोड्यावर जर आपण 2 पिढ्या बोलत नाहीत म्हणल्यावर आणि आरक्षण न दिल्यावर सरकारची तर फजितीच आहे. मग त्याच्यात आयुष्यात कुठलंय मराठ्यांच्या पोराचं. मावशा फक्त महिलांनी करा. पुढे महिला जागा करा. लाजू नका. काही महिला म्हणतात मला लाज वाटत. मला सांगा आपण शेतात काम करतो का नाही. आपण लाज होतो का. आपण जर काम नाही केलं तर आपले लेकरं मोठे नाही होणार. काम करावंच लागेल. त्याशिवाय आपले लेकरं सुधारणार नाहीत. मराठा आरक्षणातून सुद्धा तुमचे पोरं मोठे होणार आहेत. त्यात काय लाजायचं. तरी काही महिला म्हणतात नको बाय मला लाज वाटत वाटत मग काय करते आता करतो तर मग आम्ही जाता काय जण जागर नको करू तू. पण माझ्या एक प्रश्नाचं उत्तर दे ना. तो हा धीर निवडणुकीला उभा राहतो कसं गल्लीने पॉम्पलेट घेऊन पळतो. कबश हा बया फक्त घोटून नको देऊ नारळ बराबर हा. मग कसं सांग तो धीर मोठा होतो. तो धीर पण तरी साहेबाचा असतो. साहेब एक हजार त्याला गटार गुटार नाली खाली देत आहे. तो धीर मोठा होणार आपले उसत ओढायला पाठायचे का.
आपल्या पोरासाठी कोण? कोणीच नाही. तुमच्या पायाला हात लावून सांगतो, ही गरजवंत मराठ्यांचा लढा आहे, गोरगरिबांचा लढा आहे. आपल्या पोरांसाठी आपल्यालाच लढायचं आहे आणि ही लढाई जिंकायची सुद्धा आपणच. आता सावध व्हा, अशी संधी पुन्हा मराठ्यांना येणार नाही. या गंगाखेड मधून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, त्या नोटिसा फिटिसा बंद करा. तुमच्याकडे दिल्या करेल ते नाही, असं उलट करून ठेवलं. तुम्हाला सांगतो, आता मुख्यमंत्री गृहमंत्री बसते तिकडं, नोटिसा दिल्या इकडं. लोक काय म्हणतात त्यांना ऐकायला मिळतं का? नाही. आता लोक मला काय म्हणतात, मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सरळ आज प्रश्न विचारतो, सांगतो सुद्धा. तुम्ही नोटिसा जर दिल्या, द्यायला लावल्या, त्यात पोलिसांचं काहीच चूक नाही. त्यांना द्यायला सांगितलं म्हणून दिल्या. मला माहिती 4-5 जणांना द्यायला सांगितलं. ती कोण आहेत मला माहिती, मी तुम्हाला त्यांचं नाव नंतर सांग. हो, त्याचा तर कार्यक्रमच आता. त्याला आयुष्यभर बोलायला नाही. आता मला नाव माहिती आहे, मी सांगणार आहे. त्यांनी सांगितलं म्हणून यांनी नोटिसा दिल्या. नोटिसा दिल्या यांचा काय दोष नाही, यांना दोष देऊन उपयोग नाही. पण झालंय असं, मला लागले फोन यायला. ते म्हणते आता हे असं झालं, त्या आंदोलनात मी नाही बी मानते काही संबंध नाही, पण फुकट मला नोटीस आल्या, ट्रॅक्टर इकडे नेऊ नको, ट्रॅक्टर तिकडे नेऊ नको. मग मी येऊ नाही तेव्हा नाही, येतो काय मग तुम संगत. बघा कसे उलटे परिणाम झाले त्याचा. काय गरज आहे का? तुम्हाला आणखी नाही. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना माझी विनंती, सामंजस्याने तुम्ही तोडगा काढा, विनाकारण मराठीचा आडवं येऊ नका. आम्ही मात्र आमच्या लेकराच्या न्यायासाठी हटणार नाही. आरक्षणच घेणार, तेव्हाच हटणार, तोपर्यंत आम्ही हटत नाहीत. आणि तुम्हाला एक काम सांगतो मायबापाव, कधी काळी जर आंदोलन करायची वेळ आली तर एवढी जागृती करा, इतके गावे पिंजून काढा. कधी काळी या गंगाखेडच्या परिसरात जर आंदोलन करायची वेळ आली तर 20 किलोमीटरवर मराठ्यांना उभा राहायला जागा नाही राहिली पाहिजे. एवढ्या ताकदीनं शांततेत आंदोलन करा. आणि दुसरं सांगतो, नोटिसा दिल्यात, जर एखाद्याला अटक झाली काहीच म्हणायचं नाही, फक्त मी सांगतो तेवढंच करायचं. ज्या पोरांना नोटिसा दिल्यात त्यांना उघडं पुढे देऊ नका. ते तुमच्या आमच्यासाठी लढते, लक्षात असू, तुमच्या लेकर आहेत. त्यांच्यासाठी फक्त एकच काम करा, त्यांना जर उचलून नेलं आणि तुम्हाला कळालं, सगळ्यांनी उठायचं, पुरा तालुकाच, सगळा जिल्हा, आणि त्याला जिल्हा नेलंय त्या पोलीस स्टेशनला जाऊन मांडी घालून बसायचं, काहीच म्हणायचं नाही. पोरग सोड सुद्धा म्हणायचं नाही. जायचं, नुसतं मांडी घालून जाऊन बसायचं. गेल्या गेल्या फक्त एक काम करायचं, तिथं असणाऱ्या पोलीस निरीक्षक साहेबांना सांगायचं, भाऊ मला मरणाची भूक लागली, फक्त भाकरा. रेटून 3 टाइम भाकर खायची, तिथं झोपायचं. पोरग सोड नाही म्हणायचं, काहीच नाही. एक आरक्षण दिले तर पोरग दी, 2च गोष्टी बोलायच्या. उद्रेक नाही, जाळपोळ नाही, धिंगाणा नाही, आरडा नाही, वरडा नाही, काय. आता जर 1-2 लाख लोक जाऊन बसली, 5 रुपयालाच वडापाव धरा बुवा, मेलं ते बिचारे तुम्हाला खाऊन घालू घालू. मग सरकारला बी काचका कळत. मग ते पोलीस बांधव म्हणते ये निघू तिला आमच्या गळ्यात, ते बसले माझ्या देशी तिकडे न्यायला. भाकरी ताराची वेळ आली आम्हाला. एकदम सोपं, डोकंच लावायचं नाही. एक आरक्षण दे म्हणायचं, नाही तर पोरगती त्याशिवाय माघारी जात नाही. नुसत्या माणसाला बसायचं, काना कण झोपायचं, काहीच काम करायचं नाही. रेटून खाजायचं परत अर्धवट नाही, कारण उपाशी काय मरून त्यांना देता येणार नाही. नसता पुऱ्याला आत टाक म्हणायचं एकदाच, ताण नको डोक्याला. बंद यांना आता 6 कोटी एकदाच बसायचा. आता जे व्हायचं असेल देशात रेकॉर्ड करायचा आपल्याला घ्या. सगळ्यात मराठ्यांनी लेकरा बाळासह जाऊन बसायचं. हो द्या त्यांची इच्छा पूर्ण. माय बापावर लक्षात असू द्या, लेकरं उघड्यावर पडू देऊ नका, फक्त शांततेत. आपल्याला मराठ्यांनी शब्द दिलेला आहे 17 तारखेला, शांततेत. तुम्ही बाकीची काळजी करू नका, बाकीच्यांना मी समर्थ.
तुम्ही आत्ता ज्याचं नाव घेतलं तर त्याला तर मोजितच नाही, कारण त्याचं नाव मी घेत बी नाही. कारण नाव कोणाचं घ्यावं आणि कोणाचं नाही घ्यावं त्याला महत्व देण्याची गरज नाही. तर आज तुझं नाव बी नाही घेतलं. गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं जरांगे पाटील तुम्ही काही बोलू नका. आता आम्ही त्याला बोललो. मी 2-3 दिवस झालं गप्प बसलो नाही रे. माय बाप खरंच तुम्ही ऐकतात त्याच्याविषयी काही बोललो मी. मग आता ते गप्प बसले. पण बारीक आवाज कणत बोलले. मला आज कळलंय काहीतरी बोललाय, पण मला ऐकायला नाही मिळालं. मी आज संध्याकाळी ऐकन, कारण त्यासारखा मोकार नाही मी. माया माग हे काम, मला हे मराठ्यांची सेवा करायची. ते हे मोकळं ते आत्ताच आलेलं हे बेसन खाऊन त्यांना राहिलं काही काम. तर तो काहीतरी म्हणलाय, पण बारीक आवाजात म्हणलाय कण बारीक कळणच ती निघत तसं. मला एकदा ऐकून दे, मग त्याला कचका दाखवतो मा कसा नसता. मग गिरीश महाजन साहेबांनी त्याला रात्रीच सांगायचं तू कशाला बोलला म्हणून. मी बोललो का काही नाही. मग मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलायचं म्हणजे मी सोडितच नसतो. मी काय लय शहाणा नाही. मी काय लय शहाणा नाही. तुम्ही टीव्हीला बघता का नाही? का नाही बघत? आपला कचकताचा टप्प्यात आला का वाजीला त्याला सुट्टीच नाही. आत्ताच गप बसतोय मी. आता 2-3 दिवस झाले. आज काहीतरी कणलाय हळूच आवाजात म्हणत होता काहीतरी लय बारीक बोलत जणू. जरांगे साहेब म्हणतोय जणू तो मला. आता बारीक कण तो दुमटा काढलाय मी मराठ्याने. तुला लय वळवळ तो फुटात लय होता ना कसा उपटेला. आता देव ब्याड आला ना. मराठ्यांना आरक्षणापासून कोणीच रोखू शकत नाही. आता देव ब्याड आला तरी पण मराठी आरक्षणात गेले. त्यामुळे लय वळवळ नाही करायची. आणि माझ्यासारख्या एडपटाच्याच नाही लागायचं. तू एक एडपट मी दुप्पट आहे. मी काय लय शहाणा नाही. माझ्या नादी लागू नको. मी त्याला लय बारा सांगितलं, पण ते वळवळ करतोय. दांडे कोराडी काठ्या पाय तोडी महा आणि महा पाय तोडल्यावर हे मराठ्या जाग्यामुळे तो चिडीत घुसून ना तुला बजीर झाला का. मला नुसते अटक करायचं म्हणलं तरी हे पुरीचे पुरं काय होईल राज्यात. तू कायला स्वप्न बघतो गप मर ना. मला त्याचं ऐकून द्या फक्त तवर नाही बोलत मी, कारण त्या शब्द दिलेला आहे मराठीचा. असं शब्द दिला की मराठीत फिरून बदलत नाही. त्यांना शब्द दिला तेव्हा आज काढलाय. मला गाडी सांगितलं हळूहळू असं काय कोण म्हणलाय मला फक्त ऐकून द्या. त्याचसारखं मी कागद घेऊन येत नाही. 3 पिशवी घेतली बाजाराची आणि असंच चलवतो कोणाला तुम्ही वाचा त्याला म्हणतो तुम्ही वाचा. विधानमंडळातच घेऊन गेला. अरे ते कायदे मंडळ आहे 35 वर्ष तुला अनुभव आहे. जरा शहाण्यासारखं वागणं. आबळ आल्यावर ते फिरल्यावर कम करतो तिथं कशाला येतो. त्या मंत्र्याला म्हणतो वाचा तुम्ही. बरं मग हिंदी मला येत नाही मी का करू त्याला. मग हिंदी त्याच्या भाषणात वाचून घेतो तेव्हाच हसतो. चिडपट काय म्हणता माझं. बरं खरं बोलत मी त्याला म्हणलं गोरगरिबाचं खाल्लं जेलला गेला. तुला तळतळाट लागला. तो महाराष्ट्र सदन खाल्लं आणि बेसन भाकर खाऊन आला. मी असं म्हणलो त्याला. तेव्हा म्हणतो त्याला काय माहित मध्ये काय काय मिळत आहे. मध्ये बेसन भाकर आणि कांदा मिळतो. मग काय कोणी भर लगेच लढायची कोणाला सांगत कांदे मिळते. एवढा मोठा नेता आहे. कायद्याची शपथ घेतली. कायदा पायदळी तोडवायचा नसतो. जातीवाद करायचा. तुम्ही रात्रंदिवस मराठ्यांना आवाहन करतोय. मराठ्यांनो शांत राहा. हे राज्य शांत ठेवायचं. शांत आपलं राज्य आहे. ओबीसी बांधवांनी मराठ्यांच्या अंगावर यायचं नाही. मराठ्यांनी ओबीसीच्या अंगावर नाही जायचं. हे राज्य आपलं आहे. हे जिल्हे आपले तालुके आपले. त्याच्या फायद्यासाठी तो आपल्या दंगल लावून आपल्याला नाही लावायचे. आत्ताही ओबीसी बांधव आणि मराठा बांधव एका जीवन गावात वागत. आत्ताही मुस्लिम बांधव असो, दलित बांधव असो, धनगर बांधव असो, वंजारी बांधव असो किंवा ओबीसी बांधव असो, आत्ताही गावखेड्यात बघा तुम्ही. तुमच्याकडे गावखेडे असते ना. बघा तुम्ही लग्नात जर चालले ना ओबीसी बांधव मराठा बांधव दोघं 50-50 पेट्रोल टाकी भाऊ गाडीला. आणि दोघं एकामेकाला चहा पाहिजे. आज ह्यो पाहिजे उद्या त्यो पाहिजे. आणि जर ते नाही पाहिजे कसा कच घोडीला उद्या एकामेकाला. एवढं प्रेम आहे त्यांचं एकमेकावर. आत्ताही एखादी जर मोटर जळाली ना ते म्हणता तुला पिकणं जळून देऊ तर मग मोटर घेऊन पाणी देतो पिका. इतकं प्रेम करते एकमेकावर. फक्त कापसच आपण आपली यायची दे. त्याचसारखं कोणाचं नाही यायचे. ते कोणाचा खातून जेलला जातो.
तो फक्त आज काय बोलला मला उद्या मला आज बघू दे तो याकडे उद्या बघतो मी हाय उद्या दिवस माझ्या कसा जातो आणखी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला मग तो कोणत्या जातीचा असो त्याला सुट्टी नाही देणार बी नाही. फक्त माझी तुम्हाला विनंती एकजूट फुटून देऊ नका. नोटिशीचा गृहमंत्री बघतील. आता मी हे बोलतो मोगाशी त्या वडगावच्या पाठीमागं मला मुख्यमंत्री कार्यालयातून फोन होता पण या लोकांनी सुधरून दिलं नाही म्हणून म्हणलं नंतर बोलू. गृहमंत्र्याला सांगतो नोटीस माघारी घ्या उगाच ताणू नका नसता तिसरंच लफडं होईल मग मला नाही सांगायचं. आपण मुंबईत जायचं म्हणलो का नाही आणि मग कसं काय नोटीस दिल्या तुम्ही आम्हाला म्हणजे तुम्ही तिकीट दिलं काय मग आम्हाला या म्हणून आणि नोटीसला काय होईल बरं आता काय होईल आता काय करता कशात दिल्या तुम्ही बरं आम्हाला मुंबईत जायचंच नाही आमचं ठरलंच नाही. साधी सोपी गोष्ट आहे मावशावर आम्हाला मुंबईत जायचंच नाही मग नोटीस द्यायची काही गरज आहे का ठरल्यावर ठीक आहे भाऊ लगेच त्या ट्रॅक्टरवाल्याला देऊन बसले ट्रॅक्टरनं घेऊन जाऊ. आता हे मराठी इतके कलाकार आहे यांना जर यांचा बाप म्हणला ना तो लग्नाला जायचा नाही तो शेतात जाय हे शेतात जातो तिकडे बैल बांधतो रोज संसार लग्नाला जातो आणि तुम्ही इतकं त्यांना सावध केल्यावर हे तुम्हाला माहित होते का मग गेलेले किती येडपटपणा आहे. बरं आम्ही डिक्लेअर केलं नाही घोषणा नाही करत नोटिसा दिल्या बरं द्यायनात का हरकत नाही आता का करता दिल्यात म्हणलं पण आम्ही का बरं मुंबईला जाऊ नये जायचं नाही पण का जाऊ नये आम्ही मुंबई बघायचं नाही का मुंबई महाराष्ट्राचं नाही का आम्ही महाराष्ट्राचं आहे का नाही आम्हाला बघायचं बाबा विमान कसं उडतोय मंत्री कोणत्या खोलीत झोपवतो गादीवर कसा झोपवतो आणि बघू नाही का चहा कोणत्या कंपात पितो त्याच्यामध्ये साखर टाकतो का आमच्या साखरेसारखी तोही साखर आहे का बघायच नाही का आम्ही ती शेअर मार्केटचा बैल तसं कमवून करतो आणि बघू नाही का रॅल्या कोण पळा द्यात कसे आम्ही बघायचं नाही का लोक म्हणतात मंत्रालय लय मोठं आहे वर बघितलं की टोपी पडती मग आम्ही बघू नाही का कसं घे आम्ही जायचं नाही का हिरो हिरोईनचे बंगले कसे दिसतात बाबा बिस्किटच्या कंपन्या कसल्या असतात चॉकलेट कसं काय होते बघायचं नाही का आम्ही म्हणजे सगळे देशातले येते ते बघते आम्ही बघायचं नाही का आम्ही काय केलं तुमचं आमची मुंबई बघून ना आम्हाला कशी दिसती काय होती मंत्रालयाला जवळून हातलून बघू दे मग कशी काय मंत्रालयाचं लांबून जवळ नको जाऊन देऊ आम्हाला काही करायचंय का तिथे जाऊन आम्ही काही त्रास दिला तुम्हाला आम्ही आमचा भाकरी घेऊन चाललो तेवढी एकच व्यवस्था करा फक्त आमची कारण ते नैसर्गिक पुढे जावं इतक्या दिवसांनी माघारी कसं काय यावा आम्ही काही म्हणलोत का जायचं काही आम्ही काही त्रास दिला तुम्हाला नाही मग तुम्ही कमलं पुढे आमच्या मागा लावलं घेऊन दे नाही आणि आम्ही का बघू नये सगळे दुनिया तुम्ही सांगून टाका आम्हाला मुंबई तुमची नाही तुम्ही महाराष्ट्रात जातो आम्ही आसामला राहायला सगळे मराठी काय करा मग आता माय बापा जाता जाता तुम्हाला माझी विनंती आंदोलने शांततेत करा ही लढाई जिंकायची आपल्या पोराला न्याय द्यायचा अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार या संधीचं सोनं करा काही झालं तरी हरकत नाही ही लढाई जिंकायची मराठ्यांना आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही शब्द आहे माझा तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही मराठी आरक्षणात गेले मला फक्त तुमची एकच अपेक्षा आहे मला तुमच्या पाठबळाची गरज आहे मी तुमच्याच पाठबळावर समाजाची जीवाची बाजू लावून बसतो मी 17 दिवस उपोषण केल्यामुळे 1700 रुपये झालं 1700 आणि नंतर 9, 26, 27 दिवस उपोषण केल्यामुळे माय बापा माझं शरीर मला साथ देणार माझे काय हाल होते हे माझ्या गाडीत लोकांना माहिती मला डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आराम करा तुम्ही आता फिरू नका माय बापा मला मागतात आता जर मी फिरलो नाही आणि यावेळेस जर मी घरी झोपलं तर माझ्या मनाला समाजाचा म्हणून मी माझ्या जीवाची पर्वा नाही करत आणि करणार पण नाही कारण त्या उपोषणामुळे माझे इतके हाल होत आहे तरी मी रात्रंदिवस बाहेर माझी फक्त तुम्हाला एकच विनंती तुमच्या एकजुटीमुळे या घराघरातल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण होणार आहे ते मोठे होणार आहे मला तुमच्या पाठबळाची गरज आहे
माझ्या पाठीशी खंबीर उभे राहा. मला तुमच्या साथीची आणि आशीर्वादाची गरज आहे. माय बापावर मला आशीर्वाद आणि साथ तुमच्या पाहिजे. कारण मी तुमच्या जीवावर तिथं माझ्या जीवाची बाजी लावून बसतोय. मी मरायला भेट नाही आणि परवा पण करत नाही. कारण मी सांगतानाच माझ्या बायकोला सांगितलेलं आलो तर तुझा गेलं तर समाजाचा मी क्षत्रिय मराठा आहे. कुंकूपासून तयार आहे. मी मरायला नाही भेट. फक्त या राजकारण्यांचा ऐकून फूट पडू देऊ नका. आपल्या लेकरा बाळाचं वाटोळं होईल जर तुम्ही मागे सरकलात तर. आता पिढ्या बरबाद नाही होऊ द्यायच्या. माझी तुम्हाला जाता जाता एक विनंती आहे आणि तुम्हाला शब्दही देतो. तुमच्याच बळावर मी तिथं जीवाची बाजी लावून बसतोय. माझ्या खांद्याला खांदा लावून तुम्ही सगळ्या महाराष्ट्रातला मराठा समाज लढा. मी तुम्हाला शब्द देतो. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हा तुमचा मुलगा जीव जरी गेला तरी एक इंचही मागे सरकणार नाही. हे शब्द तुम्हाला बोलायला सांगतो. जय जिजाऊ, जय शिवराय. सगळ्यांनी आता मोबाईलच्या सगळ्यांनी मीडियाच्या बांधवांना विनंती आहे. राज्याला आणि सरकारला दाखवा. सगळ्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या सगळ्या बांधवांनी सगळ्या मोबाईलच्या बॅटरी सुरू करा. 1 मिनिट वेळ द्या पण मोबाईल सगळ्यांना सुरू करा. हे विराट रूप बघून तरी सरकारला शहाणपणे यावं. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे. हे माझा मायबाप मराठा समाज नजर पुरत नाही इथपर्यंत उभा राहिला आहे. याच्या लेकराला आरक्षण देऊन न्याय द्या. आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे. सामंजस्यानं मार्ग काढा. मराठ्यांना डोचू नका. हे विशाल रूप सरकारनं बघावं. मीडियाच्या बांधवांना विनंती आहे. विराट रूप दाखवा. नजर पुरत नाही इथपर्यंत मराठे जमले. सरकारला पुन्हा विनंती आहे. आम्हाला डोचू नका. तुमच्या पायाला हात लावून सांगतो. आमच्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण द्या. धन्यवाद. जय जिजाऊ.